हॅलो, तुम्ही केसांना तेल लावताय का? कधी लावताय? केव्हा लावताय? कसं लावताय? किती वेळाने धुता आणि कशासाठी लावता? थोडी चर्चा करूया. केसांना तेल लावायला पाहिजे का? अजिबात लावू नका. का? जरा गंमत वाटली ना ऐकून. हातात येणारे जे केस असतात, उदाहरणार्थ माझ्या वेणीतले जे केस आहेत, तो भाग सगळा डेड आहे, मृत भाग आहे. म्हणून आपण जेव्हा कापतो तेव्हा आपल्याला दुखत नाही. जसं नखांचा हा खालचा भाग आहे तो जिवंत आहे, वरती पांढरा होणारा भाग हा मृत असतो, म्हणून नख कापल्यावर आपल्याला दुखत नाही. सेम तसंच केसांचा जो मुळाशी असलेला भाग आहे तो जिवंत आहे, जो हातात येणारा भाग आहे तो मेलेला आहे. त्याला तेल लावून काही उपयोग नाही. त्याला तेल लावायला जाऊ नका. असं म्हटलं तर थोडं लागणार आहे तेल. त्याला कशासाठी लागणार आहे ते मी शिकवते म्हणण्यापेक्षा सांगते. ऐकायचं की नाही तर तुम्ही ठरवा. नेहमीप्रमाणेच माझ्या व्हिडिओजमध्ये मी कोणाला जज करत नाही. कुठल्याही प्रकारचे खूप अगदी डुड्डाच्या स्टाईल सल्ले द्यायला जाणार नाही. मला काय योग्य वाटतं ते सांगेन. किती ऐकायचं ते तुम्ही ठरवा. तेल लावावं का? तर हो, तेल लावायला पाहिजे. कसं लावावं? बोटांच्या पुढच्या भागाने डोक्याच्या त्वचेला लावावं. हातात जे केस येतात त्याला आवर्जून तेल लावायला जाण्याची गरज नाही आहे. मग डोक्याच्या त्वचेला लावण्यापुरतं किती तेल लागणार आहे? अगदी थोडंसं लागणार आहे. वाटीमध्ये अगदी 1 चमचा 2 चमचे एवढंच तेल घ्या. कुठलं घ्या? तर एक सर्वसाधारण सगळ्या भागांमध्ये भारताच्या चालणारं खोबऱ्याचं तेल घ्या. खोबऱ्याचं तेल हे प्रकृतीने थंड असतं. डोक्याला लावल्यानंतर थंडावा देणार आहे तुम्हाला. इतर काही भागांमध्ये कोणी लोक मोहरीचं तेल लावतात, कोणी तिळाचं लावतात. आपल्याला खोबऱ्याची सवय आहे. खोबऱ्याचं तेल लावा. कसं लावा? वाटीत घ्या, किंचित कोमट करा. गॅसवर धरू नका वाटी. कोमट पाण्यामध्ये वाटी ठेवून वाटी गरम होईल इतपतच गरम करा. बोटाला फक्त कोमट लागलं पाहिजे, बोटं भाजली नाही पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर आपल्या शरीराचं जे तापमान आहे त्या तापमानाचं तेल आपल्या डोक्यावरती लावायचं आहे. कधी लावायचं आहे? रात्री झोपताना लावा. दुसऱ्या दिवशी धुवायचं आहे की नाही धुवायचं आहे हा तुमचा चॉईस आहे. पण ज्या दिवशी केस धुणार असाल त्याच्या 24 तास आधी तेल लावणं बंद करा. केस धुतल्यानंतर पुन्हा चालू करा. जोपर्यंत तुम्ही केस धुणार नाही आहात तोपर्यंत रोज लावा. रोज रात्री लावा. हलक्या हाताने डोक्याच्या त्वचेला फक्त लावा. खूप जास्त चोळणे, खूप जास्त मसाज करणे टाळा. खूप जास्त मसाज केल्याने केसांची वाढ जास्त होते हा गैरसमज आहे. उलट केस डॅमेज होण्याची, केसांची मुळं डॅमेज होण्याची जास्त शक्यता आहे. खसा चोळण्याची गरज नाही आहे. किती वेळासाठी लावा? लावून सोडून द्या. लावून ते केसांमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. किती वेळ लावत बसायचं आहे? हार्डली 1-5 मिनटं खूप झाली. खूप जास्त खसाखस चोळू नका. पुन्हा आठवण करते. बरं, केस धुवायच्या आदल्या दिवशी तेल का नाही लावायचं? 24 तास आधी का बंद करायचं? तर सगळ्यात आधी मला सांगा, तुम्ही केस का धुता? केस खराब झालेले असतात, केसांमध्ये धूळ साचलेली असते म्हणून धुता की नाही? मग जर खराब झालेले आहेत, केसांच्या मुळाशी धूळ आहे, अशा वेळेला तुम्ही जर तेल लावलं खूप चपचप करून, काय होईल? त्या धुळीचा डोक्याच्या त्वचेवरती चिखल तयार होईल. मग त्या चिखलामधून त्या तेलामधले काही पोषक द्रव्य तुमच्या त्वचेला मिळतील का? विचार करा. बरं, हा जो चिखल तुम्ही तयार केलेला आहे तो नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही धुणार आहात किंवा 1 तासाभराने धुणार आहात, जसं जाहिरातींमध्ये सांगतात तसं जर धुणार आहात तर तुम्हाला जे धुण्यासाठी तुम्ही प्रॉडक्ट वापरताय ते किती प्रमाणामध्ये लागेल? तर नेहमी ज्या प्रमाणात वापरताय त्याच्यापेक्षा दुप्पट-तिप्पट प्रमाणामध्ये तुम्हाला शॅम्पू लागेल, हो की नाही? त्याच्यापेक्षा दुप्पट प्रमाणामध्ये वापरल्यानंतर त्या शॅम्पूमधले जे केमिकल आहेत, बाय द वे प्रत्येक शॅम्पूत केमिकल आहेत. हर्बल किंवा आयुर्वेदिक म्हणवल्या जाणाऱ्या शॅम्पूमध्ये सुद्धा केमिकल असतात. 100% नॅचरल किंवा 100% हर्बल असे कुठलेही प्रॉडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध नाहीत. यावर एक स्वतंत्र व्हिडिओ करूयात पुन्हा एकदा. बरं, आपण हे शिकलो की सगळे शॅम्पू केमिकल असतात.
मग जर दुप्पट प्रमाणात तिप्पट प्रमाणात ते वापरले गेले तर ते काही ना काही प्रमाणात केस डॅमेज करणार आहेत तुमचे. त्यामुळे 24 तास आधी तेल लावणं बंद करा. थोडेसे किंचित कोरडे होऊ द्यात केस, मग धुवा. धुवून झाल्यानंतर जेव्हा डोक्याची त्वचा पूर्ण स्वच्छ असेल, तुमचे केस नॅचरली वाळलेले असतील, मागच्या भागात आपण हे शिकलो की हीट ट्रीटमेंट्सनी ड्रायर वापरून केस वाळवू नका, केसांची मुळं डॅमेज होतात. टॉवेल ड्राय करा. जेव्हा पूर्ण ड्राय होतील त्यानंतर त्या रात्री पुन्हा तेल लावायला सुरुवात करा. खोबऱ्याच्या तेलामध्ये आणखी काही घालायची गरज आहे का? गरज नाही आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स किंवा काही औषधं असं घालू शकता. त्यासाठी तुमच्या डॉक्टरांना भेटा. ही घातलेली औषधं केसांच्या आतमध्ये पोचतात का? हो, पोचतात. मला एक खूप पूर्वी पाहिलेला स्टडी आठवतो. मी इंटर्नशिपला वगैरे असताना एक सेमिनार झाला होता. त्याच्यामध्ये मॅरिको इंडियानी प्रस्तुत केलेला तो स्टडी होता. त्या केस स्टडीमध्ये त्यांनी आता मॅरिको इंडियाचं प्रॉडक्ट आहे पॅराशूट हेअर ऑइल. मी इथे कोणाची जाहिरात करत नाही पण संदर्भ आला आहे म्हणून सांगते आहे. त्यांच्या पॅराशूट तेलामध्ये त्यांनी एक रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स घातलेला होता आणि नंतर स्कॅन्स केले होते केसांचे की तो सबस्टन्स कुठपर्यंत पोचला तेलात बसून. तर तेल हे कॅरियरचं काम करणार आहे. तेलामध्ये जे काही तुम्ही औषध घालणार आहात ते कुठपर्यंत पोचतं हे पाहण्यासाठी त्यांनी तो रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स घातला होता आणि तो पोचला होता केसांच्या गाभ्यापर्यंत. म्हणजे तेल थेट केसात आतपर्यंत जातं आहे. आता हातात येणाऱ्या केसांना मी तेल लावू नका असं सांगितलं. मग त्यांना प्रोटेक्शन कसं मिळणार? तर तुम्ही जेव्हा डोक्याच्या त्वचेला तेल लावताय त्यानंतर केस विंचरा. केस विंचरल्यानंतर डोक्याच्या त्वचेला लागलेलं जे तेल आहे ते केसांवर पसरणार आहे आणि पसरल्यानंतर केसांच्या प्रोटेक्शनचं ते काम करणार आहे. मी असं का म्हणते तर कुठलेही ऑइली प्रॉडक्ट्स हे स्किन आणि हेअरवरती बॅरियर तयार करण्याचं काम करतात. आपल्या त्वचेमध्ये आणि केसांमध्ये नैसर्गिकरित्या सुद्धा तेल तयार होतं, जे हल्ली प्रदूषणामुळे कमी प्रमाणात तयार व्हायला लागलेलं आहे किंवा केमिकलच्या अतिवापरामुळे सुद्धा कमी प्रमाणात तयार व्हायला लागलेलं आहे. म्हणून खरं आपल्याला तेलाची जास्त गरज आहे. हे तेल लावल्यानंतर जेव्हा ते केसांवर पसरेल तेव्हा मागच्या भागामध्ये आपण एक डायग्रॅम पाहिली होती, चित्र पाहिलं होतं एक. त्याच्यामध्ये असं बघितलं होतं की क्युटिकल्स हे एकमेकांवरती कौलासारखे बसलेले असतात. तर ते कौलासारखे बसलेले क्युटिकल्स हे बंद राहावेत आणि त्यांनी केसांचं प्रोटेक्शन करावं यासाठी त्याच्यावर एक लेयर तयार करण्याचं काम तेल करणार आहे, जे आपल्याला एक्सटर्नल एन्व्हायरमेंटपासून म्हणजे प्रदूषण, धूर यांच्यापासून आणि केमिकल सबस्टन्सेसपासून प्रोटेक्शन करण्याचं काम करणार आहे. किती वेळ तेल ठेवायचं? माझ्या मते आठवड्यातून 2दा केस धुणं पुरेसं आहे. धुवायच्या 24 तास आधी लावणं बंद करा. धुतल्यानंतर दर रात्री लावणं आणि केसांमध्ये सोडून देणं चालू ठेवा. हे केसांमध्ये राहिलेलं तेल धूळ अट्रॅक्ट करतं म्हणून केसांना कव्हर करणे, केसांचा सरफेस एरिया कमी करण्यासाठी हेअरस्टाईल्स अशा प्रकारचं करणे की ज्यामध्ये केस जास्तीत जास्त बंद राहतील हे तुम्ही करू शकता किंवा रोज केस धुवू शकता. पण मग रोज केस धुणं शक्य आहे का? आणि रोज केसांना वापरला जाणारा शॅम्पू मग हा कुठला निवडावा जो केमिकल दृष्टिकोनातून कमी डॅमेज करेल याच्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. काय होतं जेव्हा आपण केस मोकळे ठेवतो, जाहिरातीतल्यासारखे असे उडवतो, मोकळे ठेवतो आणि तेल अजिबात लावत नाही, तेव्हा केसांचं जे प्रोटेक्टिव्ह लेअर असतं ते ऑलरेडी प्रदूषणामुळे कमी आहे. नॅचरल हेअर ऑइल जे यायला पाहिजे ते ऑलरेडी प्रोडक्शन कमी आहे. जेवढा तुमचा सरफेस एरिया जास्त ठेवाल, जेवढा केसांचा सरफेस एरिया तुम्ही जास्त एक्सपोज करायला प्रदूषणाला, तेवढं तुमचं डॅमेज वाढणार आहे. केस बांधणाऱ्या हेअरस्टाईल किंवा डोकं कव्हर करणारे स्कार्फ प्रदूषणात जाताना तुम्ही वापरल्यास हा सरफेस एरियाचं एक्सपोजर कमी होतं. स्कार्फ बांधायचा की नाही, तेल लावायचं की नाही, वेणी घालायची की नाही, ठरवा. बाय बाय.